पाहूयात पुढची बातमी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होणार का हे पाहावे लागेल। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा होणार आहे। राज्यातल्या पेट्रोल डिझेलच्या साठ्याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, कोणकोणते मुद्दे चर्चिले जातील? बरोबर कल्याणी, आपण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित असतील, तर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, पण सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा। याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच आपण पाहतो अवकाळी पाऊस जो पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे। त्यामुळे या पावसाच्या नुकसानीचं काय आढावा घेतला जाऊन काय निर्देश देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची देखील आपण बघितलं मोठ्या प्रमाणात कमतरता आहे आणि त्याचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेतला जाऊन काय निर्देश देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होतो का याकडे लक्ष असेल।